माझा व्यवसाय बुडाला आणि माझ्या मित्राने कर्जाच्या बदलात माझ्या बायकोसोबत एक रात्र झोपण्याची मागणी केली. मग मी एक रात्रीसाठी माझ्या बायकोला या गोष्टीसाठी तयार केलं आणि मी त्याच्या शेजारच्या खोलीत लपून बसलो. काही वेळानंतर मी त्यांच्या रूममध्ये डोकावून बघितलं. जेव्हा माझ्या मित्रांनी माझ्या बायकोला पकडलं तर माझ्या कपाळावर घामच फुटला. कारण माझी बायको काळ्या रंगाच्या साडीमध्ये खूपच सुंदर दिसत होती. तिची सुंदर मोकळे सोडलेले लांब सडक केस, तिचा दुधाळ रंग आणि तिचे सुंदर डोळे नेहमी माझी शांतता हिरावून घेत असत. पण तिचा हा आजचा शृंगार दुसरा कोणासाठी तरीच होता आणि शोकांतिका ही होती की मला हे सर्व माहीत होतं. मी स्वतः तिला या गोष्टीची परवानगी दिली होती. मी तिच्या सौंदर्याकडे एक नजर टाकली आणि माझी मान खाली घातली. यावेळी माझ्या हृदयावर काय बेतली असेल हे माझ्यापेक्षा इतर कुणालाच माहीत नव्हतं. बाहेर माझ्या मित्राची गाडी उभी होती आणि त्यांचा ड्रायव्हर माझ्या बायकोची वाट बघत होता, म्हणजे तो तिला हॉटेलच्या रूम पर्यंत पोहोचवेल. आजची रात्र माझ्यासाठी काळोखाची रात्र होती, पण सकाळचा प्रकाश मला सगळ्या कर्जातून मुक्त करणारा होता. पण ही काळ रात्र संपणारी नव्हती. जसजशी रात्र होत होती तशी माझी अस्वस्थता आणखीनच वाढत चालली होती. माझ्या डोळ्यांसमोर फक्त माझ्या बायकोचा चेहरा होता. मला माझ्या त्या मित्राचं खोडसर हसू ऐकू येत होतं. माझ्या कानात माझ्या बायकोच्या रडण्यांचे हुंदके येत होते. तिच्या डोळ्यात मजबुरीचे अश्रू तरळले होते. मला एवढं अस्वस्थ जाणवू लागलं की मी उठून उभा राहिलो. मला श्वास घ्यायला त्रास होत होता आणि असं वाटत होतं की आता माझं डोकं फुटेल. माझ्यासाठी ही खूप अवघड गोष्ट होती की मी माझ्या बायकोला दुसऱ्यासोबत सहन करू. म्हणून मी माझ्या घरच्या बाहेर पडलो. डायरेक्ट हॉटेलच्या दिशेने गेलो. तिथे माझी बायको होती. जसजसे मी हॉटेलच्या जवळ जात होतो माझी परिस्थिती आणखीनच खराब होत चालली होती. माझ्या डोळ्यात जसं काय रक्त उतरलं होतं. मला असं वाटत होतं आता माझ्या मित्राचा खून करून त्याला ठार मारावं. मी कर्जदार तर अगोदर होतोच, आता एखादा खुनी देखील झालो असतो. पण मी माझ्या इज्जतीचा सौदा करू शकत नव्हतं. मी हॉटेलवर पोहोचलो आणि रिसेप्शनवर असलेल्या माणसाला नाव सांगितलं आणि त्याला विचारलं की ते कुठल्या रूममध्ये आहेत. तो विचित्र प्रकारे म्हणाला, आज रात्रीसाठी तर त्यांनी स्पेशल रूम घेतली आहे आणि हे देखील सांगितलं की त्यांना कोणीही डिस्टर्ब करू नये. माझ्या मित्राचा ड्रायव्हर काही ॲडव्हान्स पैसे मला देऊन गेला होता. मी त्यांना म्हणालो, मला त्याच रूम शेजारी असणारी रूम हवी आहे. त्यावेळेची माझी चिंता एवढी उंच होती की कदाचित माझ्या वेदना व्यक्त करण्यासाठी शब्दच नव्हते. रूमची चावी माझ्या समोर होती आणि मी त्यांच्या शेजारीच असलेल्या रूममध्ये गेलो. दोन्ही रूमची गॅलरी वेगवेगळी होती. फक्त मध्ये एक भिंत होती. मी त्या भिंतीवरून उडी मारून पलीकडे गेलो आणि माझ्या मित्राच्या त्या स्पेशल रूमच्या गॅलरीत पोहोचलो. माझ्या खिशात त्यावेळी धारदार चाकू होता आणि मी ठरवलं होतं की आज मी त्याला सोडणार नाही, मग त्याचा परिणाम काही पण होऊ दे. जसं मी गॅलरीच्या काचेचा दरवाजा उघडून पडदा बाजूला केला तर समोरचं दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझ्या हातातील चाकू जमिनीवर गळून पडला. माझे हात थरथर कापत होते. माझ्या संपूर्ण अस्तित्वावर मोठे संकट आलं होतं, कारण माझी बायको आणि माझ्या मित्राचं बोलणं ऐकून मी माझी नजर खाली घातली होती. आम्ही एका फास्ट फूड रेस्टॉरंटमध्ये बसलो होतो. माझ्या समोर असलेल्या गोल टेबलवर वेगवेगळ्या प्रकारचे बर्गर होते. माझ्या समोर बसलेला मित्र माझ्याकडे एकटक बघत होता आणि म्हणत होता की तू चांगला विचार कर, तुझ्यावर काहीच बळजबरी नाही. तुला वेळ हवा असेल तर तू घेऊ शकतोस, पण फक्त आजची रात्र, यापेक्षा जास्त वेळ मी तुला देऊ शकत नाही. कदाचित त्याच्यासाठी हे बोलणं सोपं होतं, पण माझ्यासाठी हे ऐकणं अजिबात सोपी गोष्ट नव्हती. पण त्यावेळी मी कर्जात बुडालेलो होतो आणि एवढा कर्जदार होतो की माझ्या बायकोबद्दल असं बोलणं ऐकून घेत होतो. मला असे शांत बसलेलं पाहून माझा मित्र म्हणाला, तू खाऊन तर घे, याचे पैसे मी घेणार नाही. असं म्हणून तो हसू लागला आणि म्हणाला, तू या गोष्टीबद्दल जरा जास्तच विचार करत आहेस. मी जिथे राहतो तिथे ही गोष्ट सामान्य आहे. तुला विश्वास बसणार नाही, पण माझे पार्टनर स्वतः आपल्या बायकांना हॉटेलच्या रूममध्ये पाठवतात. करोडो रुपयांचा कॉन्ट्रॅक्ट पेपर एका रात्रीतच साईन केला जातो. तू सुद्धा मालामाल होशील. मी दोन्ही हाताच्या मुठी आवळत त्याची ती वायफळ बडबड ऐकत होतो. मला एवढंच माहित होतं की लाचारी आणि गरिबी ही माणसाला समाजाचे रंग दाखवतात. समोर बसलेला माझा मित्र खूप चवीने बर्गर खात होता. मला आठवलं की कधी काळी मी गर्वाने हे देखील म्हणत होतो की ज्या पुरुषाला प्रतिष्ठा नाही त्याला पुरुष म्हणण्याचा देखील हक्क नाही. मी आज जे माझ्या बायकोबद्दल ऐकत होतो ते मृत्यूपेक्षाही कमी नव्हतं. तुम्ही अशा बऱ्याच स्त्रिया बघितल्या असतील ज्या मजबुरीमुळे स्वतःला दुसऱ्यासमोर विकतात, पण मी कदाचित असा पहिला पुरुष असेल जो मजबुरीमुळे स्वतःच्या बायकोला एका रात्रीसाठी विकण्याचा सौदा करत होतो.
ती बायको जी नेहमी देवाच्या पूजेत व्यस्त असायची, आजपर्यंत माझ्याशिवाय तिला कोणी स्पर्श देखील केला नव्हता. स्पर्श करण्याची गोष्ट तर दूरच आहे, आजपर्यंत तिला कोणी बघितले देखील नव्हते. मला आठवू लागलं, जेव्हा पण आम्हाला लग्नाला जायचं असायचं तेव्हा सीमा डोक्यावरून पदर घ्यायची आणि स्वतःला कायम गुंडाळून ठेवायची. मी तिला म्हणायचो की तू पण काय स्वतःला गुंडाळून ठेवतेस, बाकीच्या बायका मेकअप करून येतील आणि सुंदर दिसतील, मला वाटतं तू देखील छान मेकअप करून तयार व्हावं, म्हणजे सगळे म्हणतील की महेशची बायको किती सुंदर आहे. माझं बोलणं ऐकून ती मला प्रेमाने म्हणायची, मी फक्त तुझ्यासाठीच आहे महेश, मला तर वाटतं तुझ्याशिवाय मला कोणीच बघू नये. सीमाचं बोलणं आज देखील माझ्या कानात घुमत होतं. माझ्या डोळ्यातून दुःखाचे अश्रू गळत होते. मी माझ्या पवित्र बायकोचा सौदा करण्यासाठी निघालो होतो. नाही, मला हे सर्व मान्य नाही. माझ्या हृदयातील बोलणं तोंडावर आलं होतं. माझ्या मित्राचा बर्गर हातात होता, तो हातातच राहिला. एका क्षणासाठी त्याने माझ्याकडे बघितलं आणि म्हणाला की काही प्रॉब्लेम नाही, मग माझे 70 लाख रुपये दे. माझ्या मित्राची उदासीनता पाहून माझ्या डोळ्यातील पाणी गालावर आलं होतं. खरं तर मी एक कमजोर पुरुष अजिबात नव्हतो, खूप मजबूत हृदयाचा होतो, पण आज पूर्णपणे तुटलो होतो. मग मी माझ्या मित्राला म्हणालो, मला थोडासा वेळ दे, एवढ्या पैशांची तसदीद मी एका रात्रीत करू शकत नाही. तो म्हणाला, मी यापेक्षा जास्त वेळ तुला देऊ शकत नाही, माझ्याजवळ फक्त आजची रात्र आहे. एकतर तू माझी गोष्ट मान्य कर, नाहीतर पैशांची तसदीद कर. असं म्हणून तो तिथून उठून बाहेर निघून गेला. वातावरण थंड होतं, तरी देखील मला गुदमरल्यासारखं होत होतं. माहित नाही मी माझ्या घरी कसा पोहोचलो. रात्रीचा 1 वाजला होता. मी दारावरची बेल वाजवली तर लगेच सीमाचा आवाज आला. मी म्हणालो, मी आहे, दरवाजा उघड पटकन. तिने दार उघडलं आणि मला बघून म्हणाली की तुम्ही कुठे गेला होता, मी कधीपासून तुमची वाट बघते. मी तिला काय उत्तर देणार होतो, मी कुठून आलो आहे. मी काहीच उत्तर दिलं नाही आणि गुपचूप दबक्या पावलांनी माझ्या रूमकडे जाऊ लागलो. सीमा माझ्याजवळ आली आणि म्हणाली की महेश, तू उत्तर दिलं नाहीस. मी म्हणालो, माझं डोकं दुखत आहे. ती म्हणाली, महेश, मी तुझ्यासाठी जेवण गरम करते. मी नकार देतच मान हलवली आणि म्हणालो की मी जेवण करून आलो आहे. अर्थात तिथे जेवणासाठी सगळं काही होतं, पण माझी भूक माझ्या मित्राच्या बोलणं ऐकूनच मरून गेली होती. सीमा माझ्याजवळ आली आणि म्हणाली, महेश, खोटं का बोलत आहेस, मला माहित आहे तू काहीच खाल्लेलं नाही. मी तुझी वाट बघत होते, आपण दोघे मिळून जेवण करू. सीमाची हीच गोष्ट मला खूप आवडत होती. ती माझ्या डोळ्यात बघून माझ्या मनातील गोष्ट सांगत होती. कदाचित नवरा बायकोचं नातं हे असंच असतं, तिथे शब्दांची गरज पडत नाही. शेवटी ती जेवण गरम करून घेऊन आली. जेवणात तरी काय होतं, खाण्याच्या नावावर फक्त हिरवी मिरची आणि कांद्याची चटणी आणि सुक्या चपात्या होत्या. एक नजर जेवणावर आणि दुसरी नजर माझ्या निष्ठावंत बायकोवर टाकली, जिने प्रत्येक कठीण परिस्थितीत मला साथ दिली होती. कधीच माझ्याजवळ तक्रार केली नाही की तुम्ही माझ्यासाठी काय केलं आहे. मी सीमाच्या चेहऱ्याकडे बघू लागलो तर तिचं शरीर फक्त माझ्यापर्यंत सीमित होतं. मला गप्प बसलेलं पाहून सीमाने घास बनवून माझ्या तोंडाजवळ नेला आणि म्हणाली, जेवून घ्या आणि काळजी करू नका. सर्व जेवण तिनेच मला भरवलं होतं. तिने मला विचारलं, तुमचा मित्र काय म्हणाला, तो तुम्हाला मदत करायला तयार आहे का? माझ्या मित्राजवळ जाण्यापूर्वी मी सीमाला सांगून गेलो होतो की माझ्या मित्राने मला बोलवलं आहे आणि तो म्हणत होता की मला मदत करायला तयार आहे. देवाजवळ प्रार्थना कर की सर्व काही ठीक होईल. पण माझ्या मित्रांनी अट ठेवली होती, मी ती पूर्ण करू शकत नव्हतो. मी नकार देतच मान हलवली आणि म्हणालो की नाही, तो मदत करायला तयार झाला नाही. माझं बोलणं ऐकून सीमाचा चेहरा देखील पडला होता, तरी देखील तिने मला धीर दिला आणि म्हणाली की तुम्ही काळजी करू नका. मी म्हणालो, तो उद्याच मला पैसे मागत आहे, मी त्याला पैसे कुठून देणार? तिचा हात पकडत तिला असहाय्यपणे म्हणालो. सीमा म्हणाली, त्याच्याजवळ थोडासा वेळ मागून घ्या. माझ्याजवळ जे काही होतं ते मी सगळं विकलं आहे. आता माझ्याजवळ विकण्यासाठी देखील काहीच नाही. तिचं बोलणं ऐकून माझ्या हृदयाची तडफड वाढली होती. मला माझ्या मित्राचं बोलणं पुन्हा आठवलं. तो म्हणाला होता की ज्याच्याजवळ एवढी सुंदर बायको आहे त्याला दुसरं अजून काय हवं आहे. तू जर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठवून दिलं तर तुझं कर्ज देखील उतरेल आणि तू मालामाल होशील. मला माझ्या मित्राच्या तोंडून हे बोलणं ऐकून खूप वाईट वाटलं होतं. मी त्याला म्हणालो, तू शुद्धीत तर आहेस ना, तू हे काय म्हणत आहेस? तो म्हणाला, मी एकदम शुद्धीवर आहे. मी म्हणालो, तू माझ्या बायकोला कुठे बघितलं होतं? माझ्या बोलण्यावर तो हसला आणि म्हणाला, बघणाऱ्यांना फक्त नजर हवी आहे, समोरची व्यक्ती कितीही सात पडद्यात लपू दे. तू फक्त फळे खा, झाडं मोजत बसू नकोस. मी तुझ्या बायकोला कुठे बघितलं होतं, कसं बघितलं होतं ही गोष्ट सोडून दे. जर तुला सौदा मंजूर असेल तर मी पुढच्या पार्टीशी बोलतो.
काही रात्री जर तुझ्या बायकोने माझ्या मर्जीनुसार घालवल्या तर तुझं कर्ज संपेल. जसं मी तुझ्या पत्नीच्या शरीराचा उपभोग घेईल तसा तसा तू मालामाल होशील. तो किती निर्लज्ज माणूस होता. जर मी कर्जदार नसतो तर नक्कीच त्याची कॉलर पकडून त्याला मारून ठार मारलं असतं. कर्जदार लोकांची दुसऱ्याच्या नजरेत अजिबात किंमत नसते. रात्री हाच विचार करत असताना माहित नाही मला कधी झोप लागली. सकाळ होताच कोणीतरी आमचा दार जोरजोराने वाजू लागलं आणि मी आणि सीमा एकदम उठून बसलो. आम्ही पटकन रूमच्या बाहेर आलो तर समोर गेटमध्ये माझे मित्र पोलिसांच्या गाडीसोबत उभा होता. ते मला अटक करण्यासाठी आले होते. माझा मित्र पोलिसांना म्हणाला की या माणसाकडून मला पैसे येणे आहेत, पण तो या गोष्टीसाठी नकार देत आहे. त्याच्याजवळ मला देण्यासाठी एक फुटकी कवडी देखील नाही, म्हणून त्याला अटक करून जेलमध्ये टाका. तो ऑफिसर मला अटक करणार त्या अगोदर सीमा पुढे आली आणि म्हणाली, कृपा करून माझ्या नवऱ्याला घेऊन जाऊ नका. ते अप्रामाणिक नाही, फक्त आम्हाला थोडीशी सवलत द्या. आम्ही तुमचे सगळे पैसे फेडून टाकू. ते ऐकून माझा मित्र हसत म्हणाला, मी तर सगळं खूप सोपं केलं आहे, पण तुमच्या नवऱ्याला ते मान्य नाही. हा तर कर्ज चुकवण्याच्या बिलकुल लायक नाही. त्याच्याजवळ तर काहीच नाही. मी त्याला वेळ कसा काय देऊ? तुम्ही तुमचं सांगा. काय तुम्ही माझं कर्ज उतरवू शकता का? सीमा म्हणू लागली, मी लोकांचे कपडे शिवून देते. मी प्रत्येक महिन्याला तुम्हाला मला जेवढी रक्कम देता येईल तेवढी रक्कम मी देईल. ते बोलणं ऐकून माझा मित्र गालातच हसला आणि म्हणाला, तुझ्या नवऱ्याला मला 70 लाख रुपये द्यायचे आहेत, 70,000 नाही. नंतर तो पोलिसांना म्हणाला की याला पकडून जेलमध्ये टाका. ते ऐकून सीमा पुढे आली आणि माझ्या मित्राला विनंती करू लागली की कृपा करून माझ्या नवऱ्याला अटक करू नका. माझा मित्र म्हणाला, ठीक आहे, तुझ्या नवऱ्याने जर माझी अट मान्य केली तर मी त्याला सोडून देईल. सीमा म्हणाली, तुम्ही का त्याची अट मान्य करत नाही? मी म्हणालो, मी ती अट मान्य करू शकत नाही. तुला काहीच माहित नाही सीमा, तू आतमध्ये जा. पण कदाचित सीमाला मला अटक केलेलं सहन होत नव्हतं. ती पुन्हा माझ्या मित्राला म्हणाली, पाटील साहेब, मी महेशला तयार करेल, तो तुमची अट नक्कीच पूर्ण करेल. कृपा करून त्यांना पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाऊ नका. माझ्या मित्राने पोलिसांना इशारा केला तर ते परत जीपमध्ये बसून निघून गेले. माझा मित्र म्हणाला की आपण आतमध्ये बसून बोलूयात. असं म्हणून तो घराच्या आतमध्ये आला आणि त्याच्या मागे मी आणि सीमा आलो. पण यावेळी माझा मित्र माझ्याशिवाय सीमाजवळ बोलला की मी महेशला आधीही सांगितलं होतं की जर तू मध्यम मार्ग स्वीकारलास तर तुझी अडचण दूर होईल. काय आहे माहित आहे का, मी पैशांच्या बाबतीत खूपच नीच माणूस आहे. मी माझे नुकसान कधीच करून घेणार नाही. तो त्याची सवय अगदी नम्रपणे व्यक्त करत होता. त्यावर सीमा म्हणाली की तुम्ही सांगा, महेशला काय करायचे आहे? माझा मित्र सीमाला डोक्यापासून पायापर्यंत निहाळत होता. मला असं वाटत होतं की माझ्या शरीरात आता रक्ताऐवजी आग वाहत आहे. सीमाच्या बोलण्यावर तो म्हणाला की महेशने तुम्हाला सांगितलं नाही का मी काय अट आहे? सांगितली आहे. सीमाने माल हलवतच नकार दिला. माझा मित्र म्हणाला, तुम्ही जर मनावर घेतलं तर तुमच्या नवऱ्याचे कर्ज तुम्ही फेडू शकता. असं म्हणत तो सीमाजवळ येऊ लागला. पण मी मध्येच येऊन माझ्या मित्राला हाताने मागे केलं आणि कठोर शब्दात म्हणालो, माझी बायको असं काही करणार नाही. तू आता इथून निघून जा आणि तुला जे करायचं आहे ते कर. मला पोलीस पकडून घेऊन गेले तरी हरकत नाही. मला फासावर चढवले तरी चालेल. माझे बोलणे ऐकून सीमा मात्र रडू लागली आणि म्हणाली की महेश, तुम्ही आहात तर मी आहे. मला त्यांना विचारू द्या, नेमकं काय काम आहे? तेव्हा मी तिला म्हणालो, तुला माहित आहे, हा माणूस जे म्हणत आहे ते काम मी तुझ्याकडून कधीच करून घेऊ शकत नाही. तेवढ्यात माझ्या मित्राने सीमाला आपली अट सांगितली. ते ऐकून सीमा माझ्या मित्राकडे डोळे मोठे करून बघू लागली. त्यानंतर तिने माझ्याकडे बघितलं तर मी शर्मेने मान खाली घातली. तेव्हा सीमा पळतच तिच्या रूममध्ये निघून गेली. तेव्हा माझा मित्र म्हणाला, तुझ्या बायकोला ही अट मान्य असेल तर मला लवकर सांग, नाहीतर मी पोलिसांना बोलवेन. असं म्हणून तो घराच्या बाहेर निघून गेला. 2 तास झाले तरी सीमा रूमच्या बाहेर आली नाही. त्यानंतर ती जेव्हा बाहेर आली तेव्हा तिचे रडून रडून डोळे सुजले होते. ती माझ्याजवळ बसली आणि म्हणाली की तुम्ही तुमच्या मित्राला हो म्हणून सांगा. मी आश्चर्याने तिच्याकडे बघितले. मला सीमाकडून अशा उत्तराची अजिबात अपेक्षा नव्हती. मी म्हणालो, सीमा, मी हे अजिबात सहन करू शकत नाही. तू आत्ता माझी परीक्षा बघू नकोस. त्यावर सीमा म्हणाली, मी तुम्हाला जेलमध्ये बघू शकत नाही. आणि तुम्हाला काय वाटतं, तुम्ही जेलमध्ये गेल्यावर माझे काय होईल? तसेही मी या घरात असुरक्षितच राहणार. सीमाचे बोलणे ठीक होतं. जर मी जेलमध्ये गेलो तर माझ्या पाठीमागे तिच्यासोबत काही पण होऊ शकतं. ती कसं काय स्वतःला वाचू शकत होती? तरी देखील माझं मन हे सर्व करण्यास तयार नव्हतं. मी कसं काय माझ्या बायकोला त्या दलदलीमध्ये ढकलणार होतो? मी माझ्या प्रतिष्ठेला झोपी लावलं होतं आणि ही एका पुरुषासाठी खूप अवघड गोष्ट होती.
मी माझ्या मित्राला फोन करून सांगितले की मला ही अट मान्य आहे आणि हे ऐकून त्याला खूप आनंद झाला आणि तो म्हणाला की तू योग्य वेळी योग्य निर्णय घेतला आहेस. दुसऱ्या दिवशी त्याने आपल्या ड्रायव्हर सोबत एक शाही ड्रेस माझ्या बायकोसाठी पाठवला होता आणि तो ड्रेस घालून तिला त्या ड्रायव्हर सोबत एका हॉटेलमध्ये जायचे होते. मी माझा विचार बदलला आणि सीमा गेल्यानंतर मला खूप अस्वस्थ वाटत होतं, म्हणून मी पळतच हॉटेलमध्ये पोहोचलो. माझ्या मित्राचा ड्रायव्हरने काही ॲडव्हान्स पैसे मला दिले होते. मी त्याच्या शेजारचीच रूम घेतली आणि गॅलरीमध्ये उडी मारून आतमध्ये डोकावून पाहिलं तर माझी शुद्ध हरपली. माझी बायको माझ्या मित्राच्या कुशीत हसून बोलत होती की मला तर वाटलं होतं आता आपण दोघे पुन्हा कधीच भेटणार नाही, कारण महेश हा तर एक निष्ठावंत व्यक्ती आहे, म्हणूनच मला एक समजूतदार आणि चांगली बायको होण्याचं नाटक करावं लागलं, म्हणजे त्याला माझ्यावर संशय येणार नाही. त्यावर माझा मित्र म्हणाला, बघितलंस का माझं डोकं, मी त्याचे सर्व पैसे आणि बायको दोन्हीही हडप केलं. त्याला वाटतं की त्याने माझं नुकसान केलं आहे, खरं तर असं काही नाही. मला आठवू लागलं की माझा मित्र जेव्हा पार्टनरशिप करण्यासाठी माझ्याकडे आला होता तेव्हा माझ्याकडे चांगली रक्कम होती. कंपनी त्याची होती, पण पैसे मी लावले होते. आम्ही लाखो रुपयाचे कापड खरेदी करून कंपनीच्या गोदाममध्ये ठेवले होते, म्हणजे लवकरात लवकर आम्हाला लहान मुलांच्या गारमेंटचे तयार कपडे करून नफा मिळवता येईल. माझ्या मित्राने मला मोठे मोठे स्वप्न दाखवले होते, पण एका रात्रीत मी झोपेत असताना त्याचा फोन आला आणि म्हणाला की महेश, फॅक्टरीच्या गोदामाला आग लागली आहे, तू लवकर तिथे ये. जेव्हा मी तिथे पोहोचलो तेव्हा पूर्ण गोदाम जळून खाक झालं होतं. माझा मित्र रडतच माझ्या जवळ आला आणि म्हणू लागला की सगळा माल जळून राख झाला आहे, तुझा तर आता दिवाळच निघाला आहे, सगळा माल तुझ्याच पैशाचा होता, तू आता रस्त्यावर आला आहेस. त्यावेळी माझी परिस्थिती अशी होती की मी बेशुद्ध होऊन खाली पडलो. माझ्या छातीत दुखत होतं. माझा मित्र मला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. मला हा धक्का सहन झाला नव्हता. जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा सीमा माझ्या शेजारी बसून रडत होती. ती म्हणाली की मी तुमच्या हॉस्पिटलचं बिल, माझे सर्व दागिने विकून भरलं आहे, आता तुम्ही पूर्णपणे ठीक व्हाल. माझी तब्येत जरा बरी झाली होती. तेच माझा मित्र माझ्या घरी मला भेटण्यासाठी आला आणि म्हणाला की जो माल जळाला आहे त्याच्या व्यतिरिक्त मी 70 लाखाचा माल उधार घेतला होता, म्हणजे आपल्याला समोरच्या पार्टीची ऑर्डर लवकर पूर्ण करता आली असती. आता तर तो माल देखील जळून खाक झाला आहे आणि तो माणूस आता पैशाचा तगादा करत आहे. मी त्याला म्हणालो, मी एवढी मोठी रक्कम कुठून आणू? तर तो म्हणाला, तो तू विचार कर, कारण हे सर्व नुकसान तुझंच आहे. माझा मित्र आणि माझी बायको मिळून मला धोका देत होते, कारण त्यांनी कबूल केलं होतं की गोदामाला आग लावण्यापूर्वी त्यांनी सर्व माल बाहेर काढला होता. जो माल जळाला होता तो खराब माल होता आणि हे सर्व त्याने मला फसवण्यासाठी केलं होतं, जेणेकरून त्याला माझ्यासमोर माझ्या पत्नीसोबत मजा करता येईल. त्यावेळी माझ्याकडे माझा मोबाईल होता. मी त्यांचा व्हिडिओ बनवला आणि डायरेक्ट पोलीस स्टेशनमध्ये गेलो. पोलिसांनी तो व्हिडिओ पाहून या सर्व गोष्टीची खात्री करून घेतली आणि माझा मित्र आणि माझी जीवापेक्षा प्रेम करणाऱ्या माझ्या बायकोला पोलिसांनी अटक केलं. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली ते आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा. गोष्ट आवडली असेल तर गोष्टीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.